20 पाग्यांची 20 कलमी योजना इंदिरा गांधींनी स्वतःच्या नावे जाहीर केली आणि इंदिरा गांधींच्या नावानं जी 20 कलमं सांगितली जातात ती देखील 20 पागे यांचीच होती. इंदिरा गांधींनी पागे यांच्याकडून शब्द घेतला होता की ही गोष्ट बाहेर सांगू नये. नेमकी ही 20 कलमी योजना काय आहे, 20 पागे कोण आहेत आणि सांगलीशी त्याचा काय संबंध आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. 20 पागे हे नाव सांगितल्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट आठवते? रोजगार हमी योजनेचे जनक ही गोष्ट आठवेल. महाराष्ट्रातील आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आणि काही काळानंतर ती राज्यानं आणि त्यानंतर देशानं स्वीकारली. विरोधी विचारसरणीचे सरकार आले आणि गेले, मात्र रोजगार हमी योजना बंद करण्याचं धाडस कोणीच करू शकलं नाही. याचं कारण या योजनेच्या उद्देशात होतं. 20 पागे यांच्या विचारातून या योजनेची सुरुवात झाली. 20 पागे हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बागणीचे. त्यांचं प्राथमिक शिक्षण तासगावला झालं. ते 7वीच्या परीक्षेत पहिले आले होते. पुढे संस्कृतमधून ते BA झाले. 1929 साली देशात यूथ लीगची चळवळ सुरू होती. त्या चळवळीत ते विद्यार्थी नेते होते. त्यांनीच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयावर तिरंगा फडकवला होता. 1930 सालचा जंगल सत्याग्रह, 31चा मिठाचा सत्याग्रहात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. पुढे ते वकील झाले आणि कराडमध्ये वकिली करू लागले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे ते खंदे कार्यकर्ते झाले. स्वातंत्र्यानंतर 1952 पासून ते विधान परिषदेचे सदस्य झाले. अशा या माणसाला सत्तेपेक्षा गरीब माणसांचं दुःख दूर करण्यात जास्त इंटरेस्ट होता. त्यांनी आपल्या मूळ गावातील बागणीतील 21 एकर जमीन कसणाऱ्या कुळांच्या नावे केली. 1 रुपया मानधनावर ते कार्यरत राहिले. राहते घर त्यांनी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून दिले. याच माणसानं गरिबी नष्ट करण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केली. मात्र इंदिराजींच्या नावानं जी 20 कलमं सांगितली जातात ती देखील 20 पागे यांचीच होती. इंदिरा गांधींनी पागे यांच्याकडून शब्द घेतला होता की ही गोष्ट बाहेर सांगू नये. मात्र यशवंतराव चव्हाणांचे सहकारी व 20 पागे यांचे भाचे वसंतराव वराडकर यांना 20 पागे यांनी हा किस्सा सांगितला होता. वसंतराव वराडकर यांनी आपल्या एका लेखात हा किस्सा सांगितला. ते सांगतात, पागेसाहेब जात्याच बुद्धिमान, विकासाच्या अनेक नवनवीन योजना ते तयार करायचे. एक दिवस इंदिराबाईंनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक या सगळ्यांना विचारलं की महाराष्ट्राच्या या विकासाच्या योजना कोण तयार करतं? सर्वांनी पागेसाहेबांचं नाव घेतलं. बाई म्हणाल्या, मला पागेसाहेबांना भेटायचं आहे. PN हक सर हे इंदिरा गांधींचे सेक्रेटरी होते. त्यांचा पागेसाहेबांना फोन आला. इंदिरा गांधींनी तुम्हाला ताबडतोब दिल्लीला बोलावलं आहे. ते ज्या जोशात बोलले ते पागेसाहेबांना आवडलं नाही. तेव्हा पागेसाहेब म्हणाले, मला यायला सवड नाही. निरोप ऐकून इंदिरा गांधी थोड्याशा चपापल्या. मग त्यांनी स्वतः फोन केला. पागेसाहेब, तुम्ही माझ्या त्रिमूर्ती बंगल्यावर उद्या दुपारी 3 वाजता येऊ शकाल का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ठरल्याप्रमाणे पागेसाहेब दिल्लीला गेले. दारात इंदिराजी स्वागताला उभ्या होत्या. पागेसाहेबांना लाजल्यासारखं झालं. इंदिरा गांधी पुढं आल्या आणि म्हणाल्या, मी पंतप्रधान आहे हे विसरा, आता तुम्ही माझे गुरु आहात. इंदिरा गांधी पागेसाहेबांना म्हणाल्या, मी तुम्हाला एवढ्यासाठी बोलावलं आहे की महाराष्ट्राच्या योजना मला तुमच्याकडून समजावून घ्यायच्या आहेत. मी तुमच्यासमोर बसून सर्व योजना कागदावर उतरून घेणार आहे. ठरल्याप्रमाणे पागेसाहेब योजना सांगू लागले आणि इंदिरा गांधी त्या योजना कागदावर उतरवून घेऊ लागल्या. 2.5 तास पागेसाहेब बोलत होते आणि इंदिरा गांधी स्वतः कागदावर उतरून घेत होत्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, पागेसाहेब, तुम्ही जी आज 20 कलमं मला सांगितली ती मी माझ्या नावावर जाहीर करणार आहे. याबाबत तुम्ही कुठेही वाच्यता करायची नाही. हा माझा पुढचा 20 कलमी कार्यक्रम असणार आहे. त्यावर पागेसाहेब म्हणाले, माझ्या जीवनात याच्या इतकं भाग्य नाही.